हत्यार चांगलं पाहिजे बघा. अगदी चांगलं. हो मग तुम्ही काय राम राम गणपत शेठ. राम राम. राम राम गणपत शेठ. वा बबेराव, आमची गंगूबाई काय म्हणते? ठीक आहे. सलाम अलैकुम बाबालाल. अरे अलैकुम सलाम साहब, आइए बैठिए. अब क्या हुकुम? बाबालाल जी. नव ढोलकीवाला आमचं. अच्छा, यशवंत. क्या हुकुम? याची बोट नाचून घेईल हाँ. आणि हे जे काय म्हणतेल का नाही तशी बोलल आणि झक्काळ ढोलकी काढ बघू. जरूर जरूर, अभी अच्छी चीज दिखाता हूँ. म्हातार 50 वर्ष हात्यार बनून हात धरणार कोण असले म्हातार. ये देखो साहब, नंबर 1 का हथियार है. तुम इस बारे की ट्रायल ले तो. वाजून बघ, वाजून बघ. यशवंता, तुला घराकडे न्यायला आलतो. तुझ्या मुक्कामावर चौकशी केली तर सांगितलं बाहेरगावी गेलाय म्हणून. गावाकडेच निघाले होते पण अर्ध्या वाटून परत आले बघ. का? डोलची सरली होती. खरंय ते. खरं खोटं देवच जाणे, पण खऱ्याचं खोटं करण्यात तुमचा हात धरणारा दुसरा कोण नाही गणपत शेठ. चल घराकडे. अरे आई तिकडे घासा घरी तुझी आठवण काढते रे. नाही येणार. चालता हो म्हणून घरातनं काढून लावलाय बाबानं मला. रागाच्या भरात बोललेलं सबूत आपण मनात ठेवू नये. किती झालं तरी वडील आहेत ते आपले. समजा विसरून जा. ते बघ, पाहिजे तर त्यांच्यासाठी मी तुझ्या पाया पडतो. पण तू घरला चल. खरं सांगू यशवंतराव, तुम्ही इकडं निघून आला आणि यांच्या फळाचं कंबांडच मोडलंय. धंदा बसला म्हणून आता धावत सुटल्या. आता तुमची म्हाताऱ्याला खरी किंमत कळली. नाही रे यश, अरे तूच विचार कर. धंदा मोठा का आईबाची माया मोठी? माया असती तर तुला धाडला नसतं रे. म्हातारा स्वतः पोराची समजूत काढायला आला तर काय समजूत? गणपत शेठ, तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये पडू नका. चल घरी चल. तर राया मी नाही येणार. बाबानच घाव घालून माझं त्यांचं नातं तोडलंय. जा तू. मग पड दुसऱ्याच्या दारात कुत्रेवाणी तुकडं मोडत. अरे वय वय तुकडे तोडी नाही तर भांडी घासीन. मी एकदा घराकडे पाठ फिरवली ती फिरवली. तुम्ही समधी मेलात माझ्यासाठी. जा तू. सारखं नजर समोर ठेवायचं. मेहनत करणारा पैलवान हनुमानाची मूर्ती समोर ठेवतो का नाही तस. यंदा पहिला नंबर आपल्याच बारीचा. 1001 रुपये आपणच जितणार. नाव काढू नगस. तुझा तो म्हातारा यंदा पुन्हा सामन्यांच्या टाळूवर हात फिरून ते बक्षीस नेणार का नाही बघ. तुझा तो भाऊ राया रात्रंदिवस ढोलकी म्हणून खाली ठेवत नाही बघ. म्हातार तुझं समोर बसून मेहनतच करून घेतोय ना. तर मी इकडे आलो म्हणजे त्यांच्यात काय दम राहिला हो. एकाला दोघं होतो म्हणून चालला होता जोरात फड. आता मी इकडे आलो म्हणजे त्यांचं नाकच तुम्ही हातात धरले की हो. आणि माझ्या जोडीला इंदुबाई सारखी नामचन नाची आहे. त्यांची बारी नाही गुदमरली तर नाव बदलेन. आणि ऐन वेळी हरलाच म्हणजे ढोलकी धरणार नाही पुन्हा हातात.
मीच्या भरात काय तरी बोल नगस. हो मिशी उतरून देऊन हारलो तर पुचारकी मारू नगस. मिशी उतरून देईन. कोण देतो आणि कोण घेतोय? हो हुशारकी कसली? पैज लावा पैज. पैज बावड्या 2 लेमन सांगून ये. हारलास तो उजव्या हाताची बोट छाटून दिसेल का माझ्या डोळ्यासमोर? हा हा छाटीन. साक्षीदारासमोर लिहून दिसेल काय म्हणतो? हा दिन की पर कंत्राटदार पैज एका बाजूची नाही. म्हणजे दोन्हीकडनं धार पाहिजे पैजेच्या हत्याराला. कसं? मी जितलो तर तुम्ही काय देणार? अरे बोल की तू बोल. माझ्या या 5 बोटाची किंमत देशील? 25,000 रुपये देशील? दिलं. घेतलं. पंच मंडळी तुम्ही आता कायदेशीर झालो नाही का? माय ओ माय पाणी वाढता हो जरा. ए बाबा बस वाढतो. हा भर उन्हाचा दारात आलास बाबा. ताणवलेल्या माणसाला पाणी पाजायचं पुण्य मिळू दे की मला. माय पाणी वाढताय ना मग. लेकर बाळ किती माय तुला? 2 मोठे लेकर आहेत ते बाबा. कमवायला लागलं मोठं कपाळ घेऊनच माय. कल्याण होईल बघ तुझं. तू कोण आहेस बाबा? जातीनं पारधी हाय माय मी. कोण्या गावचा? भटकी जमात माय आमची. आम्हाला गाव कुठलं? पाखराव आणि 10 दिशा पोटासाठी भटकायचं. कुठे उतरलास? पाहिलं कुठं आहे ते? एकला शिंतोय माय. समधी चित्रकथा आहे बघ माझी. माझा एकुलता एक लोक लहानपणी चुकलाय. या गावाच्या आजूबाजूलाच चुकलाय. त्याला हुडकत हिंडतोय मी. माय येतो मी. उन्हाचं का उभी राहिली? काय बघतेस? काय नाही. काय झालं? तो अगोदर घरात अरे जाऊ म्हणते ना. काय झालं? काय झालं? तू ये ये. काय झालं? काय असं काय करायला लागलीस? हे आहे. अरे काय झालं? असं काय करायला लागलीस? अरे बाहेर जायचं तर असं उघड्या अंगाने जाऊ नये. पैरण घालून जावं. अरे कोणाची नजर कशी असते या, कोणाची कशी. खुली आहेस का तू आहे? अगं मी काय लहान आहे का आता आहे? मला कळायला कोणाची नजर लागते ग. मी काय लांब गेलो नव्हतो. अरे भाऊ गेला तसं भांडून घर सोडून. तू तरी घर धरून राहा. कामा म्हाताऱ्यात टाकून जायचं नाही काय? मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. कुठं जाणार? कुठं जाणार? पुढे
म्हणून घाबरली होतीस? गप रडू नको.